बदलापूर शहरातील नामांकित अयंगार बेकरीमधून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. केक मध्ये उंदराची विष्ठा सापडल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय. स्वतः नगरसेविका हर्षाली गायकवाड यांना हा अनुभव आलेला आहे. केक खाल्ल्यानंतर त्यांच्या आरोग्यामध्ये सुद्धा बिघाड झालेला आहे. याचा जाब विचारण्यासाठी खरं तर त्यांनी बेलवली अयंगार इथून ती खरेदी केली होती. तिथे विचारण्यासाठी गेलं असताना त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या निदर्शनास आलेल्या आहेत. अगोदर तर म्हणजे एक गोष्ट आहे की इथे केक बनवलं जात आहे. आता इथे केक बनवत असताना सुरुवातीलाच मी तुम्हाला काही चित्र दाखवते. खाली तर खूप घाण पडलेली आहे, पण आता हे त्यांचं टॉयलेट आहे आणि या टॉयलेटमध्ये तुम्ही बघत असाल तर ती भांडी या ठिकाणी ठेवली गेलेली आहे. म्हणजे ही स्वच्छता कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीनं बनवलं जातं. जर तुम्ही खरेदी करताय, कुठून करताय, फक्त रंगरंगोटी केलं, छान असे आकर्षक रंग आपल्या शॉपला शोरूमला दिले म्हणजे ग्राहकांना आकर्षित केलं जातं. पण तुम्ही इथे बघितलं तर बरंच या ठिकाणी घाण आहे. आता सगळ्यात पहिले आपण तो फोटो बघणार आहोत, व्हिडिओ बघणार आहोत, ज्यामध्ये उंदराची विष्ठा ज्या केकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता बाहेर बघा, खूप सुंदर तुम्हाला गुलाबी रंग पाहायला मिळतोय, पण अगदी धक्कादायक प्रकार हा आहे, कारण की त्यांच्या लहान मुलाने सुद्धा हा केक खाल्ला असता. देव जाणे त्याने नकार दिला तो केक खायला आणि तोच केक खाल्ला हर्षाली ताईंनी आणि त्याच्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आलेली आहे. आपण या केकचा फोटो, कोणता केक होता हा, काय रवा केक. रवा केक होता. तुम्हाला इथे दिसत असेल उंदराची विष्ठा आपल्याला पाहायला मिळते. ही उंदराची विष्ठा आहे. रवा केक म्हणजे आता समोर आपल्याला ठेवलेले पाहायला मिळत आहेत आणि ही तुम्ही बघत असाल उंदराची विष्ठा आहे. आता नेमकं काय संपूर्ण प्रकार घडलाय, हर्षालीताई आपल्या सोबत असतील, सभापती सुद्धा आहेत त्या, आणि त्यांच्यासोबत हा प्रकार घडणं म्हणजे सर्वसामान्य नागरिक सफर करतातच आहेत, पण आज लोकप्रतिनिधींना सुद्धा हा अनुभव येतोय. काय नेमकं झालं, कधी खरेदी केली होती? अतिशय घाणेरडा, आणि आपण असं म्हणतो ना की आपल्या भागात असे घाणेरडे प्रकार घडतात, तर तो प्रकार माझ्यासोबत स्वतः झालाय. आपण म्हणतो सामान्य नागरिक हे खाऊन गप्प बसतात, कुठलाही आवाज उठवत नाही की जाऊ द्या चला, कशाला तक्रार करायची. पण ही गोष्ट माझ्यासोबत घडली. ते खाल्ल्यानंतर मला, मी एक बाईट घेतलं तर मला वॉमिटिंग सारखं एक 10 मिनिटांनी व्हायला लागलं. तर मला असं वाटलं की त्याचं एक चौकच असतील काहीतरी, ते मी खाल्लं गेलं. मग थोड्या वेळाने माझ्या मुलाला द्यायला गेले की तो नको म्हणाला. मग तोच बाईट मी स्वतः खाल्ला. त्या बाईट मध्ये मला ते एकदम घाण वास आलं आणि एकदम कसं तरी लागलं तोंडामध्ये. तर मी ते बाहेर काढल्यानंतर ते मला तो प्रकार दिसला की हे काहीतरी वेगळं आहे. तर ते घेऊन मी त्या केकवाल्याकडे गेले. त्याच्या शॉपमध्ये घेतला होता बेलवली बेलवली विभागामध्ये त्याचं शॉप आहे, तिथून ते घेतलेलं. तिथे गेले मी त्याच्याकडे, त्याला विचारलं की नाही म्हणे असं काही नाही. तर त्यांनी ते लपवायचा प्रयत्न केला. माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याची. आणि त्याचे जे काचेमध्ये आपण केक बघतो, पेस्ट्रीज वगैरे, तिथे सुद्धा पूर्ण माशा भरलेल्या. त्याचा पण व्हिडिओ हो, त्याचाही व्हिडिओ आहे मी. तर त्याला विचारलं मी की हे काय प्रकार आहे. तर म्हणे की ह्या मुली साफसफाई करत नाही. साफसफाई करत नाही म्हणजे तुम्ही ते क्लीन करता आणि पुन्हा नागरिकांना तेच विकता. नागरिकांच्या आरोग्याशी तुम्ही किती खेळता. तुम्ही हे रंगरंगोटी करता, पैसा कमवता, पण सामान्य नागरिकांचं काय. तुमच्याकडनं आवडीने कुठली लहान मुलं पेस्ट्री घेतात, डोनट घेतात, तुम्ही त्यांच्या जीवाशी का खेळता. ह्या गोष्टीबद्दल मी तक्रार करणार आहे आणि याचा मी आवाज उठवणार. मला सांगा, तुम्हाला काय याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर? मला वॉमिटिंग व्हायला लागली, थोडंसं मळमळल्यासारखं झालं. म्हणून मला असं वाटलं की काहीतरी हे क्लायमेटच्या नुसार होत असेल. पण दुसऱ्या बाईट मध्ये जेव्हा मला सापडलं तेव्हा मला खात्री पटली की हे त्याच्यामुळेच मला त्रास झाला. सकाळपासून मला वॉमिटिंग होत होती. कधी खरेदी केलं होतं केक तुम्ही? रात्री जे आमच्याकडे पाहुणे आले, माझे ननंदबाई, त्या आवडीने मुलांसाठी केक घेऊन आल्या रात्री, आणि ते खाल्लं मी सकाळी. रात्री त्यांना खाण्यात दिलं नाही मुलांना, ते मी स्वतः खाल्लं. मुलांनी नशीब दुर्दैव म्हणजे असं चांगलं की मुलांनी खाल्लं नाही, ते मी खाल्लं गेलं. आणि विचार करा की आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात तर सामान्य नागरिकांपर्यंत किती ह्या तक्रारी असतील. त्यांच्या समस्या आपल्यापर्यंत आल्या पाहिजे. माझं असं म्हणणं की नागरिकांनी तुम्ही पुढे येऊन ह्या अशा गोष्टींना आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे, आवाज उठवायला पाहिजे आपण ह्या गोष्टीबद्दल, आणि त्यांच्यावर तक्रार कारवाई झाली पाहिजे. अर्थात आता अन्न व औषध प्रशासन आहे, त्याचे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत आणि कारवाईचा धडाका सर्वत्र आपण बघतोय. यापूर्वी सुद्धा न्यूज टेकच्या माध्यमातून आपण फ्लिपकार्ट मिनिट्स यामध्ये जो भोंगळ कारभार सुरू होता तो समोर आणला आणि लगेचच कारवाई झाली. मला सांगा, आता तुम्ही तक्रार करणार आहात का? आपले मंत्री सुद्धा आहेत, कॅप्टन आशिष दामले, त्यांना ही बाब तुम्ही सांगितली? हो, नक्कीच. पहिल्या मी त्यांना त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तर त्यांच्याकडनं असं मला माहिती मिळाली की आपण ह्यांच्याबद्दल तक्रार करायची. दामले साहेब ही तक्रार करणार आहेत, पण मी माझ्याकडनंही स्वतः तक्रार करणार आहे. तो फोटो एकदा पुन्हा एकदा दाखवा. बदलापूरकरांनो, जर तुम्ही दिखावा बघून दुकानाचा जर हे या गोष्टी घेत असाल
तर आधी तुम्ही हा धक्कादायक प्रकार आहे जो अगदी म्हणजे किळसवाणा प्रकार आपण म्हणू शकतो आणि स्वतः नगरसेविका सभापती हर्षाली गायकवाड यांना हा अनुभव आलेला आहे. सध्या आता इथे त्यांच्याकडे कामाला असणारे मुलं मुली आहेत. परंतु हे आहे कुणाचं काय कळालं? तुम्ही कुणाला तक्रार नाही, केली, नाही. कुणाला बोलवलं काय? जो आहे त्याचं नाव रोहित म्हणून, त्याचं नाव काय आहे? शेट्टी, विजय शेट्टी म्हणून आहे. म्हणजे ऍक्च्युली इथे त्याच्या मेन गोडाऊनला आम्ही येऊन तपासणी केली तर तुम्ही बघाल ही की इतकं घाणेरडा प्रकार आतमध्ये चालू आहे. आम्ही तिथे गेल्यानंतर उलटीसारखं आम्हाला होतंय. आतमध्ये इतका घाण वास, उग्र वास, ते टॉयलेटमध्ये भांडी, आता आपण याची भांडी पाहू शकता जी त्यात केक बनवतात तेही पाहू शकता. हे बघा किती घाण आहे. आपण छान असं केक आपल्याला वाटतो की बाबा सुशोभीकरण डेकोरेशन केले आणि त्याचा हा प्रकार बघा. हे बाहेर ठेवलेले कॅन त्याचे, किती मोठी माशी बघा, किती हे जीवाशी खेळतात आपल्या. आता तुम्ही बेलवली, आता सध्या आपण कुठे आहोत? जिथे केक बनवले जातात आणि डिस्ट्रीब्यूट इतर बदलापूरमध्ये असणाऱ्या ब्रांच आहेत तिथे केलं जातं. सध्या जिथे बनवले जातात तिथे आपण आलेलो आहोत कारण की त्यांनी खरेदी केली बेलवलीमधून. तुम्ही बेलवलीमध्ये सुद्धा गेला होतात आणि तिथे माशा तुम्ही बघितल्या, तर तुम्ही त्याची विचारणा लागली तेव्हा तुम्हाला उर्मट उत्तरं त्यांनी दिली. उर्मट नाही की माफी मागायला लागेल, म्हणजे पाया पडतो की आमच्या पोटाचा सवाल आहे की आमचं अजून कस्टमराईज तुम्ही करू नका, म्हणजे हे करू नका, ऍडव्हर्टाईज करू नका, सांगू नका. त्याला म्हटलं हे माझ्या लोकांच्या आरोग्याशी खेळतो, तुझ्या पोटाचा फायदा बघून लोकांच्या आरोग्याशी. म्हटलं माझ्यासमोर पाया पडत नाटक करायचं नाही. म्हटलं मी कारवाई करणार आणि तुझं मेन बेकिंग होतं कुठे ते दाखव. तर तो अजून पण तो इथे यायला तयार नाही. त्याला फोन केला, आता सुद्धा फोन केला, तो यायला तयार नाहीये. माशा तुम्हाला तिथे पाहायला मिळाला, तुम्ही त्याची विचारणा पण केली की माशीसोबत तुम्ही म्हणजे हे कसं काय? त्यांनी ऍक्च्युली विकायला नाही पाहिजेत त्या गोष्टी, पण तरी सुद्धा तो विकणार असं तुम्हाला त्यांनी हो, सांगितलं. मी त्याची व्हिडिओ, ती सुद्धा त्याचे व्हिडिओ केले. मी त्याला विचारलं, मी हे तू माशा घालल्यानंतर हे प्रोडक्ट तू काय करणार, विकणारच काय? नाही म्हणे सब साफ कर दे का. मी असं तू विकणार आहे की ते मला सांग. तो म्हणे हा, हे मी विकणार आहे. म्हणजे सरस उत्तर त्यांचं असं की आम्ही विकणार आहे. म्हणजे असं पण नाही की हे फेकून देतो की आमचं वेस्टिंग झालंय काय, विकणार आहे असं डायरेक्ट त्यांनी मला उत्तर दिलं. म्हणजे मुलीने स्वच्छता केली नाही असं सुद्धा एकीकडे म्हटलं जातंय आणि त्या स्वच्छता न केल्यामुळे, अस्वच्छता असल्यामुळे माशा तिथे बसल्यात. मग ते विकणं अपेक्षित नाहीये. नागरिकांच्या, बदलापूरकरांच्या जीवाशी खेळ हा होतोय आणि ती बाब खरं तर आपण बघत असाल तर सभापती आणि नगरसेविका हर्षाली गायकवाड यांनी प्रामुख्याने प्रकर्षाने समोर आणलेली आहे. अन्न औषध प्रशासनाकडे त्या सुद्धा तक्रार करणार आहेत. संदीप गायकवाड आपल्याकडे असतील. अगदी म्हणजे घरात लहान मुलं सुद्धा आहेत आपल्या आणि त्यांना आवडीने खायला आणलेला आणि सुदैवाने आज तो केक त्या लहान मुलांनी खाल्ला नाही कारण की त्यांना सांगता सुद्धा आलं नसतं की आम्ही काय खाल्लं आणि का त्रास होतोय. कसं बघताय आता? काय झालं, काल वार्डमध्ये एक म्हणजे व्यक्तीने फाशी घेतली, तर त्यामुळे आम्ही काल पुन्हा संध्याकाळपासून तर आज सकाळपर्यंत तिकडेच होतो. तर हिने मला फोन केला का असं असं झालं प्रकार. तर मग मी म्हटलं थांब मी येतो, मग आपण जाऊ. तर तोपर्यंत ही माझी वाट बघत बसली ना. मी आलो म्हणजे मी पुन्हा दिवसभर इथं कंटाळा म्हणजे असं का काम चालू होतं वार्डमध्ये. तर मग मी म्हटलं तूच जा, मग मी नाही. तर मग माझ्या भावाला घेऊन ती गेली तिकडे आणि तिकडे जाऊन त्याला विचारपूस केली का तू बाबा असं असं त्यामध्ये आहे. तर येऊन मला घरी बोलतोय का तो एकदम उलट उत्तर देतो. तर त्यासाठी काय करायचं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण बघू कसं काय करायचं. मग त्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना वगैरे फोन केलं, दामले साहेबांना फोन केलं आणि विचारलं असं असं आहे. ते बोलतात नाही, जे आहे ते कायदेशीर झालं पाहिजे. मग आम्ही त्यानंतर असं चालू केलं. अर्थात तर हा धक्कादायक प्रकार बदलापुरातून समोर आलेला आहे. अयंगार नामांकित बेकरी आहे. यापूर्वी सुद्धा अनेक तक्रारी या बेकरीच्या समोर आल्या होत्या आणि आता सुद्धा आपण ज्या ठिकाणी बनवलं जातो त्या ठिकाणी आहोत. दिसायला खूप सुंदर ही बेकरी आपल्याला वाटते, पण त्याच वेळी एकंदरीत कशा पद्धतीने याची विक्री केली जाते आणि कशा पद्धतीनं नागरिकांच्या जीवाशी खेळलं जातं याचं उदाहरण तुम्ही बघितलेलं आहे. तर याची दखल आता घेणं गरजेचं आहे. अन्न औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून स्वतः मंत्री कॅप्टन आशिष दामले हे तुकाराम मुंढे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार करणार आहेतच, पण स्वतः हर्षाली गायकवाड यांच्या माध्यमातून सुद्धा तक्रार केली जाणार आहे. आरोग्याशी खेळ हा सुरू आहे आणि आपण सध्या डीजी1च्या बाजूला जर त्यांचं जिकडे बनवलं जातं हे अयंगार फ्रेश केक तुम्ही बघत असाल. नाव बघा, अयंगार फ्रेश केक म्हणजे फ्रेश दिलं जातं, पण त्याच्यामध्ये थेट उंदराची विष्ठा या ठिकाणी आढळलेली आहे आणि ती या ठिकाणी त्यांनी खाल्ली असल्यामुळे त्यांना उलट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि वारंवार उडवाउडवीची उत्तरं त्यांना दिली जात आहेत. आता वाहतूक कोंडीत आहे असं तो म्हणतोय. आता तो आल्यानंतर एकंदरीत काय त्याच्या माध्यमातून उत्तरे दिली जातात हे सुद्धा आपण ह्याचं सुद्धा अपडेट घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय, पण खरेदी करताना बदलापूरकरांनो काळजी घ्या.
आणि स्वच्छता पाहूनच या ठिकाणी खरेदी करा, कारण की असा जीवाशी खेळ जो आहे तो आता होताना आपल्याला बघायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.